आज आम्ही लहान मुलं झालो होतो. धावत होतो, नाचत होतो, खूप मस्ती करत होतो. कारण आमचा एकच फंड आहे, तो म्हणजे प्रत्येक क्षण जगा. आज कोकणातला दुसरा दिवस आणि आम्ही 2 ठिकाणं फिरायची ठरवली. सकाळी हेवी नाश्ता करून सगळी मंडळी निघाली. खरं तर ह्यांनी कोणीच कोकण पाहिलं नव्हतं म्हणून असं ठरलं की शांत अशा समुद्रकिनारी जाऊया. शांत समुद्रकिनारा ठरलेला, पण आमच्या अंगातली मस्ती काय कमी होत नव्हती. आम्ही कुठे फिरायला जातोय आणि नाचणार नाही असं होणारच नाही. मग काय, हे आमचे साहेब सुरू झाले. मस्ती करत करत आम्ही पोचलो नवाबाग बीच वेंगुर्ल्याला. तिथे त्यांनी छान केबल ब्रिज बांधला आहे. हेच या बीचचं आकर्षण आहे. थोडा वेळ तिथे थांबून रापण बघून आम्ही निघालो दुसऱ्या बीचला, तो म्हणजे भोगवे बीच. तिथे गेल्यावर एकत्र असणारे सगळे विखरून गेले. कोणी त्या खडकावर उभं राहून लाटा बघत होतं, तर कोणी फोटो काढण्यात व्यस्त. कोणी शांत समुद्राकडे बसून गप्पा मारत होतं. आणि मी नेहमीप्रमाणे समुद्राला बघत होतो. त्याचं सौंदर्य माझ्या डोळ्यात साठवत होतं. जितका सुंदर हा समुद्र किनारा आहे, तितकीच सुंदर इथली संध्याकाळ होती. आम्ही सगळे एकत्र बसून मावळता सूर्य बघत होतो. कोकणातील हा प्रवास फक्त ठिकाणं बघण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आमची मैत्री अजून घट्ट करणारा ठरला. कारण शेवटी प्रवास किती सुंदर आहे हे ठिकाणांपेक्षा आपल्या सोबत असलेल्या माणसांवर अवलंबून असतं. चला, येतो.